हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू DTC. नीट बायोलॉजी मध्ये आपण बॉडी फ्लुइड अँड सर्क्युलेशन हा चॅप्टर स्टार्ट केलेला आहे. अत्यंत महत्त्वाचा चॅप्टर आहे. या चॅप्टर मध्ये आपण लास्ट लेक्चर मध्ये ब्लड मधलं महत्त्वाची एक सेल रेड ब्लड सेल कंप्लीट केलेली आहे. आजच्या लेक्चर मध्ये सेकंड सेल कडे आपण जाऊया, ज्या सेलचं नाव आहे WBC, व्हाईट ब्लड सेल. आजच्या लेक्चरचा आपला टॉपिक असेल. लास्ट लेक्चर मध्ये आपण सुरुवातीच्या लेक्चर मध्ये प्लाझ्मा कंप्लीट केला, त्याच्यानंतर RBC आणि आज आपण WBC कडे पुढे जाऊ. सर्व विद्यार्थ्यांनी लेक्चर नोट डाऊन करायचं आहे, रिवाइज करायचं आहे आणि MCQ प्रॅक्टिस सोबत करायची आहे. तर लेक्चरच्या टॉपिकला मी स्टार्ट करत आहे. लेक्चरचा जो टॉपिक आहे तर तो आहे व्हाईट ब्लड सेल. व्हाईट ब्लड सेल्स. सिंपल याला आपण शॉर्ट फॉर्म यूज करतो WBC, व्हाईट ब्लड सेल. याला आपण WBC म्हणू शकतो. बर, व्हाईट ब्लड सेल ऑल्सो कॉल्ड ल्युकोसाइट. WBC ला जो ग्रीक वर्ड आहे त्याच्यापासून नाव आलेलं आहे की व्हाईट ब्लड सेल्स ऑल्सो कॉल्ड ल्युकोसाइट. ल्युकोसाइट. ल्युकोस हा ग्रीक वर्ड आहे, त्याचा अर्थ आहे व्हाईट आणि कायटॉस म्हणजे सेल. व्हाईट ब्लड सेल ऑल्सो कॉल्ड ल्युकोसाइट. पहिला पॉइंट. सेकंड पॉइंट, आपण जर WBC चा सेप पाहिला बाळांनो, तर WBC ला कुठलाही सेप नाही, म्हणून आपण असं म्हणतो की WBC चा सेप आहे इरेग्युलर. इरेग्युलर सेप मध्ये WBC पाहायला भेटते. RBC चा सेप हा बायकॉन्केव्ह होता, आपल्याला माहित आहे. यानंतर आपण जर WBC चा कलर पाहिला बाळांनो, तर कलर हा कलरलेस ब्लड सेल आहे. WBC कलरलेस ब्लड सेल आहे. सेल ड्यू टू लॅक ऑफ हिमोग्लोबिन. RBC बद्दल सर्वांना माहित आहे. RBC चा रेड कलर आहे आणि हिमोग्लोबिन मुळे आहे. WBC ही कलरलेस आहे कारण त्यामध्ये हिमोग्लोबिन नाहीये. WBC व्हाईट नाहीये बाळांनो. WBC कलरलेस आहे आणि कलरलेस कोणामुळे आहे तर त्यामध्ये हिमोग्लोबिन नाही, म्हणून कलरलेस आहे. आपल्याला माहित असायला पाहिजे. नेक्स्ट, साइट ऑफ फॉर्मेशन ऑफ WBC. साइट ऑफ फॉर्मेशन ऑफ WBC जर आपण पाहिली, WBC तयार कुठं होते तर WBC तयार होते बाळांनो रेड बोन मॅरो मध्ये. रेड बोन मॅरो लास्ट लेक्चर मध्ये आपण दाखवलेला आहे. दोन्ही एपिफायसिस एंडला रेड बोन मॅरो प्रेझेंट असतो आणि या रेड बोन मॅरो मध्ये WBC प्रोडक्शन होत असतं. आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. नेक्स्ट, यानंतर जर आपण WBC ची साईज पाहिली, WBC ची साईज किती आहे बाळांनो, तर WBC ची साईज आहे जवळपास 10 to 20 मायक्रोमीटर एवढी साईज आहे, लक्षात ठेवायचं. नेक्स्ट, 10 to 20 मायक्रोमीटर ही साईज वेगवेगळी असू शकते, लक्षात ठेवायचं. यानंतर जर मी लाईफ स्पॅन विचार केला, WBC चा लाईफ स्पॅन किती आहे, WBC किती दिवस जगते, तर जवळपास 12 to 20 डेज हा त्याचा लाईफ स्पॅन आहे. आणि अकॉर्डिंग टू NCERT जर आपण पाहिलं तर NCERT मध्ये म्हणलं आहे की WBC ही कशी आहे तर ही शॉर्ट लिव्ह आहे. कारण RBC च्या कंपॅरिझन मध्ये हा जो लाईफ स्पॅन आहे तो छोटा आहे. RBC चा लाईफ स्पॅन 120 डेज आहे. WBC चा लाईफ स्पॅन हा शॉर्ट लिव्ह आहे, 12 ते 20 दिवसाचा लाईफ स्पॅन आहे. हे आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. यानंतर नेक्स्ट पॉइंट आपल्याला सांगता येईल, जर आपण नॉर्मल हेल्दी पर्सन मध्ये WBC चं जर काउंट घेतलं तर हे काउंट 6000 to 8000 पर mm³ ऑफ ब्लड आहे. हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. RBC चं काउंट हे 5 ते 5.5 मिलियन पर mm³ होतं, तर WBC चं काउंट हे 6000 to 8000 पर mm³ आहे. हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. नेक्स्ट पॉइंट आपल्याला सांगता येईल की WBC तयार होण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रोसेसला आपण म्हणतो ल्युकोपोएसिस. आता ल्युको म्हणजे काय तर ल्युकोस म्हणजेच व्हाईट ब्लड सेल आणि पोएसिस म्हणजे फॉर्मेशन. ल्युकोपोएसिस म्हणजे काय तर फॉर्मेशन ऑफ
फॉर्मेशन ऑफ WBC तयार होणं या प्रोसेसला आपण ल्युकोपोएसिस म्हणतो, लक्षात ठेवायचंय. यानंतर नेक्स्ट टर्म मी घेत आहे ल्युकोसायटोसिस. आता ल्युको म्हणजे अगेन ल्युकोस मीन्स WBC आणि सायटोसिस म्हणजे काउंट इन्क्रीज होणं. मग ल्युकोसायटोसिस म्हणजे काय, तर इन्क्रीज WBC काउंट अबव्ह नॉर्मल. नॉर्मल पेक्षा WBC काउंट जास्त होणं याला आपण म्हणतो ल्युकोसायटोसिस. जसं की आता नॉर्मल काउंट किती आहे, 6000 ते 8000 पर MM³ आहे. जर WBC समजा 12000 झाल्या किंवा 15000 पर MM³ जर असतील तर त्या कंडिशनला आपण ल्युकोसायटोसिस म्हणू शकतो, लक्षात घ्यायचंय. यानंतर नेक्स्ट टर्म मी घेत आहे ल्युकोसायटोपेनिया. आणि ल्युकोपेनिया किंवा ल्युकोसायटोपेनिया हे जे आहे, तर पेनियाचा अर्थ असतो काउंट कमी होणं. मग याची टर्म आहे, याची डेफिनेशन आहे डिक्रीज WBC काउंट बिलो नॉर्मल. आता नॉर्मल पेक्षा कमी होणं याला म्हणतो आपण ल्युकोपेनिया, नॉर्मल पेक्षा जास्त होणं त्याला म्हणतो आपण ल्युकोसायटोसिस, आणि फॉर्मेशन ऑफ WBC ला आपण म्हणतो ल्युकोपोएसिस. या तीनही टर्म आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. बरं, याच टर्म सोबत बाळांनो अजून एक महत्वाची टर्म आपल्याला माहित असणं आवश्यक आहे आणि ती आहे ल्युकेमिया. आता ल्युकेमिया म्हणजे काय, तर ल्युकेमियाचा अर्थ आहे बाळांनो ब्लड कॅन्सर. ल्युकेमिया म्हणजे काय, तर ल्युकेमिया म्हणजे आहे ब्लड कॅन्सर. लक्षात ठेवायचे, ल्युकेमिया म्हणजे काय आहे, तर ब्लड कॅन्सर आहे. आणि ब्लड कॅन्सर मध्ये लक्षात ठेवा WBC काउंट जे असतं, WBC काउंट इन्क्रीजेस अबव्ह 2 to 10 लाख पर MM³. WBC काउंट इन्क्रीजेस 2 to 10 लाख पर MM³ ऑफ ब्लड. लक्षात ठेवायचे, म्हणजे एवढ्या प्रमाणामध्ये यस WBC काउंट इथं वाढलेलं असतं आणि WBC काउंट इन्क्रीज होत असेल एवढ्या प्रमाणामध्ये तर त्या कंडिशनला आपण ब्लड कॅन्सर किंवा ल्युकेमिया म्हणतो, हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट यानंतर आता बेसिक इन्फॉर्मेशन जी WBC ची आहे तर ती इथं आपण कंप्लीट केलेली आहे. एकदा मी 2 मिनिटांमध्ये ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला शो करण्याचा प्रयत्न करतो, दाखवतो. WBC चं दुसरं नाव आहे बाळांनो ल्युकोसाइट. सेप इरेग्युलर आहे, कलरलेस आहे WBC कारण त्यामध्ये हिमोग्लोबिन नाही. साइट ऑफ फॉर्मेशन ऑफ WBC जर पाहिलं तर रेड बोन मॅरो मध्ये WBC तयार होते, हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. साईज जर आपण WBC ची घेतली तर 10 ते 12 मायक्रोमीटर, लाईफ स्पॅन 12 ते 20 डेज हा WBC चा आहे. काउंट 6000 to 8000 पर MM³ ऑफ ब्लड आहे, खूप महत्वाचा पॉइंट आहे. ल्युकोपोएसिस म्हणजे फॉर्मेशन ऑफ WBC, ल्युकोसायटोसिस म्हणजे इन्क्रीज WBC काउंट अबव्ह नॉर्मल आणि ल्युकोपेनिया म्हणजे डिक्रीज WBC काउंट बिलो नॉर्मल. ह्या टर्म आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. यानंतर पुढची टर्म मी घेतली ल्युकेमिया, आणि ल्युकेमिया म्हणजे काय आहे तर ब्लड कॅन्सरलाच आपण ल्युकेमिया म्हणतो, ज्यामध्ये WBCचं काउंट हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं असतं, हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. आता WBCच्या न्यूक्लियस बद्दल जर आपण पाहिलं तर WBC मध्ये न्यूक्लियस आहे का, तर लक्षात ठेवायचे न्यूक्लियस प्रेझेंट असतो WBC मध्ये. WBC मध्ये न्यूक्लियस प्रेझेंट आहे म्हणजे ही एकमेव न्यूक्लिएटेड ब्लड सेल आहे, लक्षात ठेवायचे. न्यूक्लिएटेड ब्लड सेल. RBC मध्ये मी सांगितलं होतं की RBC ही इन्यूक्लिएटेड ब्लड सेल आहे आणि WBC ह्या न्यूक्लिएटेड ब्लड सेल्स आहेत, हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. याच्यामध्ये न्यूक्लियस आहे. ओके, तर बेसिक इन्फॉर्मेशनच्या नंतर साईज असेल, शेप असेल, कलर असेल, काउंट असेल, न्यूक्लियस असेल, या माहितीच्या नंतर आपण बाळांनो पुढे कंटिन्यू करणार आहोत. नेक्स्ट टॉपिक तो आहे टाइप ऑफ WBC. आणि टाइप ऑफ WBC मध्ये 2 प्रकारच्या WBC इथं अवेलेबल आहेत. जो पहिला टाइप आहे WBC चा तर तो आहे बाळांनो ग्रॅन्युलोसाइट. कोणता टाइप आहे, ग्रॅन्युलोसाइट्स. आणि ग्रॅन्युलोसाइट म्हणजे काय, तर ज्या सेलच्या सायटोप्लाझम मध्ये ग्रॅन्युल्स आहेत त्यांना आपण ग्रॅन्युलोसाइट म्हणू. आणि दुसरा जो टाइप आहे तर तो आहे अग्रॅन्युलोसाइट. ग्रॅन्युलोसाइट आणि अग्रॅन्युलोसाइट्स असे 2 टाइपच्या WBC आपल्याला माहित आहेत. सायटोप्लाझम मध्ये ग्रॅन्युल्स आहेत की नाही याच्या बेसिसवर हे 2 टाइप आपण इथं तयार केलेले आहेत, लक्षात घ्या. या 2 टाइपला मी थोडं डिफरन्शियल फॉर्म मध्ये घेण्याचा प्रयत्न करतो.
एका साईडला मी इथं घेत आहे ग्रॅन्युलोसाइट्स आणि दुसऱ्या बाजूला आपण घेऊ अग्रॅन्युलोसाइट्स. वन बाय वन आपण घेऊ, डिफरन्स मध्ये थोडेसे फोकस होणार नाही. तर ग्रॅन्युलोसाइट म्हणजे काय आहे, तर ग्रॅन्युलोसाइट मध्ये लक्षात ठेवायचं आहे, यामध्ये ग्रॅन्युल्स प्रेझेंट इन सायटोप्लाझम, म्हणजे ज्यांच्या सायटोप्लाझम मध्ये ग्रॅन्युल्स प्रेझेंट आहेत त्यांना आपण काय म्हणतो, तर ग्रॅन्युलोसाइट म्हणतो. लक्षात ठेवायचंय. आणि ग्रॅन्युलोसाइट मध्ये जर आपण त्यांचा न्यूक्लियस पाहिला बाळांनो, तर यांच्यामध्ये लोब्ड न्यूक्लियस असतो. कसा न्यूक्लियस असतो, लोब न्यूक्लियस असतो. म्हणजे मी असं लिहू शकतो, कंटेन लोब्ड न्यूक्लियस, म्हणजे लोब असणारा न्यूक्लियस आहे. कुठे कुठे बायलोब आहे, कुठं कुठं मल्टीलोब आहे. तर अशा प्रकारे लोब न्यूक्लियस आपल्याला ग्रॅन्युलोसाइट मध्ये पाहायला भेटतो. लक्षात घ्यायचं. आता ग्रॅन्युलोसाइट मध्ये 3 प्रकारच्या ग्रॅन्युलोसाइट आहेत आणि ग्रॅन्युलोसाइटचे जर मी इथं एक्झाम्पल्स घेतले तर 3 प्रकारच्या ग्रॅन्युलोसाइट्स इथं अवेलेबल आहेत. जो पहिला टाइप आहे ग्रॅन्युलोसाइटचा, तर तो आहे बाळांनो इओसिनोफिल्स. पहिला टाइप आहे इओसिनोफिल्स. दुसरा जो टाइप आहे बाळांनो, तर तो आहे बेसोफिल्स. आणि तिसरा जो टाइप आहे तर तो आहे न्यूट्रोफिल्स. ग्रॅन्युलोसाइट 3 प्रकारचे आहेत, इओसिनोफिल, बेसोफिल आणि न्यूट्रोफिल. इओसिन हा एक प्रकारचा स्टेन आहे, कलर आहे. आणि फिल म्हणजे लव, आवडणे. ही अशी सेल आहे जिला पाहण्यासाठी आपण ब्लड वर एक इओसिन नावाचा स्टेन टाकतो आणि त्यानंतर त्या सेलला मायक्रोस्कोप खाली पाहिलं जातं, म्हणून त्याला नाव आलं इओसिनोफिल. ही बेसोफिल बेसिक स्टेन ऍक्सेप्ट करते, मिथिलिन ब्ल्यू, म्हणून तिला नाव आलं बेसोफिल. आणि न्यूट्रोफिल न्यूट्रल स्टेन रिसीव्ह करते मायक्रोस्कोप खाली पाहत असताना, म्हणून आपण त्याला न्यूट्रोफिल म्हणतो. इओसिनोफिल ही ऍसिडिक स्टेन रिसीव्ह करते, म्हणून याला दुसरं नाव आहे ऍसिडोफिल. इओसिनोफिल ऑल्सो कॉल्ड ऍसिडोफिल, हे आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. नेक्स्ट, यानंतर जो दुसरा टाइप आहे, सेकंड टाइप, तर तो आहे ग्रॅन्युलोसाइट्स. आता इथं एक डायग्राम तुम्हाला दिसत असेल आणि या डायग्राम मध्ये जर तुम्ही पाहिलं तर WBC ला आपण इथं डिवाइड केलेलं आहे. WBC मध्ये बाळांनो ग्रॅन्युलोसाइट मध्ये बेसोफिल, न्यूट्रोफिल आणि इओसिनोफिल हे 3 टाइप आहेत. इथं आपण जर पाहिलं तर इओसिनोफिल, यानंतर बेसोफिल आणि न्यूट्रोफिल हे 3 टाइपचे ग्रॅन्युलोसाइट आहेत. आणि खालच्या बाजूला आपल्याला 2 टाइपच्या अग्रॅन्युलोसाइट दिसतात. एक आहे मोनोसाइट आणि दुसरी आहे लिम्फोसाइट. ह्या 2 प्रकारच्या अग्रॅन्युलोसाइट आहेत. इथे तुम्हाला आरबीसी दिसत असतील आणि एका बाजूला प्लेटलेट इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण. त्याचबरोबर अकॉर्डिंग टू एनसीईआरटी जर आपण डायग्राम पाहिले तर अकॉर्डिंग टू एनसीईआरटी सुरुवातीला इथे आपल्याला आरबीसी दाखवलेली आहे बाळांनो. आरबीसीच्या नंतर प्लेटलेट आहे. प्लेटलेट आता आपण पुढे डिस्कस करणार आहोत. आणि त्यानंतर इथं सर्व WBCचे टाइप दाखवलेले आहेत. या टाइप मध्ये जर आपण पाहिलं तर सुरुवातीला इओसिनोफिल आहे, ज्याच्यामध्ये अशा प्रकारे बायलोब न्यूक्लियस इथं दाखवलेला आहे, बायलोब न्यूक्लियस. त्यानंतर बेसोफिल आहे, त्यानंतर न्यूट्रोफिल आहे. या 3ही बाळांनो ग्रॅन्युलोसाइट्स आहेत. या 3 ग्रॅन्युलोसाइट आहेत. आणि त्यानंतर मोनोसाइट आणि लिम्फोसाइट मध्ये टी लिम्फोसाइट आणि बी लिम्फोसाइट असे 2 टाइप इथं दाखवलेले आहेत. आणि ह्या अग्रॅन्युलोसाइटचे प्रकार आहेत, अग्रॅन्युलोसाइट्स आहेत, हे आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. ओके, अकॉर्डिंग टू एनसीईआरटी ही डायग्राम तुम्ही सर्वांनी पाहून घ्यायची आणि तिथं तुम्ही याला ओळखण्याचा प्रयत्न करायचा आहे. बरं, आपण कोणता टाइप घेतला? पहिला ग्रॅन्युलोसाइट्स मी कंप्लीट केलेला आहे. दुसरा टाइप मी इथं कंटिन्यू करत आहे. सेकंड टाइप मी इथं घेत आहे अग्रॅन्युलोसाइट. आणि अग्रॅन्युलोसाइट्स म्हणजे काय? तर अग्रॅन्युलोसाइट्स म्हणजे नसणे, अब्सेंट असणे, बरोबर. म्हणजे ज्याच्या सायटोप्लाझम मध्ये ग्रॅन्युल्स नाहीत त्यांना आपण अग्रॅन्युलोसाइट म्हणू शकतो. म्हणजे आपण इथं लिहू की ग्रॅन्युलोसाइट किंवा ग्रॅन्युल्स अब्सेंट इन सायटोप्लाझम. म्हणजे सायटोप्लाझम मध्ये ग्रॅन्युल्स अब्सेंट आहेत म्हणून त्यांना नाव आलं अग्रॅन्युलोसाइट. सर ग्रॅन्युल्सचं काय काम आहे?
तर ग्रॅन्युल्स मोस्टली रिॲक्शन्स घडवून आणण्यासाठी एन्झाईम सिक्रेशनचं काम करत असतात, लक्षात ठेवायचे. ग्रॅन्युल्स अब्सेंट इन सायटोप्लाझम आणि लक्षात ठेवायचे नॉट कंटेन लोब न्यूक्लियस. लक्षात ठेवायचे लोब्ड न्यूक्लियस याच्यामध्ये प्रेझेंट नाहीये, लक्षात ठेवा. म्हणजे सिंगल लोब मध्ये न्यूक्लियस असतो असं आपण म्हणू शकतो. अग्रॅन्युलोसाइट मध्ये आपल्याकडं याचे जे एक्झाम्पल्स आहेत, तर एक्झाम्पल्स मध्ये लक्षात ठेवायचे अग्रॅन्युलोसाइट मध्ये आपला एक चॅप्टर आहे ह्यूमन फिजिओलॉजी मध्ये, लोकोमोशन अँड मुवमेंट. ओके, लोकोमोशन अँड मुवमेंट, LAM. एल फॉर कोण आहे इथं, तर एल फॉर आहे लिम्फोसाइट. एल फॉर आहे लिम्फोसाइट्स. यानंतर ए फॉर काय आहे, तर अग्रॅन्युलोसाइट्स. आणि यानंतर एम काय आहे, तर एम आहे मोनोसाइट्स. म्हणजे आपल्याला सिंपल ट्रिकच्या चॅप्टरच्या नावावरून ट्रिक बनवलेली आहे. तर लोकोमोशन अँड मुवमेंट हा आपला चॅप्टर आहे, तुम्हाला परिचयात असेल. तर एल म्हणजे लिम्फोसाइट आणि एम म्हणजे मोनोसाइट. लिम्फोसाइट आणि मोनोसाइट ह्या अग्रॅन्युलोसाइट आहेत, हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. अग्रॅन्युलोसाइट आणि ग्रॅन्युलोसाइट असे WBC चे दोन प्रकार आहेत आणि हे दोन प्रकार आपण आता या प्रत्येक सेलला डिटेलमध्ये डिस्कस करू. मग मला सांगा, ग्रॅन्युलोसाइट मध्ये 3 सेल कोणत्या, एओसिनोफिल, बेसोफिल आणि न्यूट्रोफिल. आणि अग्रॅन्युलोसाइट मध्ये 2 सेल आहे, मोनोसाइट आणि लिम्फोसाइट. हे 5 प्रकारच्या WBC आपल्या सर्वांना माहित असणं आवश्यक आहे. आता मी प्रत्येक सेलला 1 बाय 1 डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो. सुरुवातीला आपण ग्रॅन्युलोसाइट घेऊ आणि ग्रॅन्युलोसाइट मध्ये आपण फर्स्ट इओसिनोफिलला पुढे कंटिन्यू करू. जो आपण पहिला टाइप घेतोय बाळांनो, तर तो आहे इओसिनोफिल. आता इओसिनोफिल हे जे नाव आहे, ही जी सेल आहे ही इओसिन नावाचा स्टेन रिसीव्ह करते, म्हणून त्या सेलला नाव आलेलं आहे इओसिनोफिल. म्हणजे या सेलला पाहण्यासाठी जो आपण स्टेन वापरतो, स्टेन बरोबर, स्टेन कसा वापरणार, तर जनरली MBBS ला गेल्यानंतर हिमॅटॉलॉजी सेक्शन आहे. फिजिओलॉजी हा एक सब्जेक्ट आहे फर्स्ट इयरला, त्याचा हिमॅटॉलॉजी एक सब सेक्शन आहे. तर हिमॅटॉलॉजी मध्ये ऍक्च्युअल तुम्हाला WBC काउंट तिथं तुम्हाला शिकता येईल. तिथं टोटल ल्युकोसाइट काउंट आणि डिफरन्शियल ल्युकोसाइट काउंट हे 2 एक्सपेरिमेंट परफॉर्म करावे लागतात. डेफिनेटली जर 2 वर्ष चांगला अभ्यास केला तर तुम्ही मेडिकलला MBBS ला गेल्यानंतर यस डिफरन्शियल DLC आणि TLC डेफिनेटली तुम्हाला तिथं शिकता येईल. ओके, तर आता इथं आपण इओसिनोफिल हे जे नाव आहे हे कसं आलं आहे, तर जनरली काय केलं जातं, ब्लड आपल्याच बोटाला टच करून पिन मारून ब्लड काढावं लागतं. एका ग्लास स्लाइडवर टाकायचं, त्याला थोडंसं पांगवायचं, त्याला थोडं ड्राय होऊ द्यायचं. त्याच्यानंतर हे वेगवेगळे स्टेन टाकायचे आणि ते स्टेन टाकल्यानंतर मायक्रोस्कोप खाली ठेवून त्याला आपल्याला ऑब्झर्व करावं लागतं. मग ही जी इओसिनोफिल आहे WBC चा प्रकार, ही इओसिन नावाचं ऍसिडिक स्टेन रिसीव्ह करते आणि त्यानंतर ती आपल्याला मायक्रोस्कोप खाली दिसते. इओसिन नावाचं स्टेन रिसीव्ह करते म्हणून याला नाव आलं इओसिनोफिल. समजते सर्वांना, इओसिन हा स्टेन आहे आणि फिल म्हणजे घेणे, ऍक्सेप्ट करणे. ओके, इओसिनोफिल कोणता स्टेन घेते म्हणलं, स्टेन यूज करते इओसिन. आणि इओसिन हा जो स्टेन आहे तर हा ऍसिडिक स्टेन आहे, लक्षात ठेवायचं, ऍसिडिक स्टेन आहे. आणि म्हणून या सेलला दुसरं नाव आहे ऍसिडोफिल. इओसिनोफिल किंवा ऍसिडोफिल असं नाव वापरतो. इओसिनोफिल सेकंड, आपण जर इओसिनोफिलचं काउंट घेतलं बाळांनो, काउंट, तर इओसिनोफिलचं जे काउंट आहे तर ते जवळपास 2 to 3% ऑफ टोटल WBC आहे. 2 ते 3% आहे टोटल WBCच्या. नेक्स्ट यानंतर याचा जर न्यूक्लियस आपण पाहिला तर इओसिनोफिलचा न्यूक्लियस हा बायलोब असतो. कसा असतो, बायलोब. 2 लोब मध्ये आहे, बायलोब आहे. आणि बायलोब जर आपल्याला इथं दाखवायचा असेल तर मी एका डायग्रामच्या मदतीने इथं दाखवण्याचा प्रयत्न करतो. हा समजा सेल आहे आणि या सेलमध्ये हा बायलोब न्यूक्लियस आपण इथं याचा असं दाखवू शकतो. हा एक लोब आहे आणि हा एक लोब आहे, लक्षात ठेवायचं, बायलोब. आणि याच्या पूर्ण सभोवताली असं सायटोप्लाझम मध्ये ग्रॅन्युल्स पसरलेले आहेत. तर ग्रॅन्युलोसाइट आहे म्हणून इथं आपण ग्रॅन्युल्स पण शो करू शकतो. ओके, तर हे काय आहे, बायलोब न्यूक्लियस आहे, लक्षात ठेवायचं. नेक्स्ट यानंतर याचं जर आपण फंक्शन्स घेतलं, फंक्शन्स, इओसिनोफिलचे फंक्शन्स काय आहेत, तर फंक्शन्स मध्ये मला सांगता येईल
की इओसिनोफिल ही जी आहे तर ही रिजिस्ट टू पॅरासिटिक इन्फेक्शन. पहिलं फंक्शन मला सांगता येईल, इट रिजिस्ट टू पॅरासिटिक इन्फेक्शन. म्हणजे पॅरासाइटचे जे इन्फेक्शन आहेत तर पॅरासिटिक इन्फेक्शन्सला रिजिस्ट करण्याचं काम कोण करतं तर बॉडी मधली इओसिनोफिल ही सेल करते. लक्षात ठेवायचे रिजिस्ट टू पॅरासिटिक इन्फेक्शन. सेकंड फंक्शन मला सांगता येईल, इट इज असोसिएटेड विथ ॲलर्जिक कंडिशन. लक्षात ठेवायचे ॲलर्जिक कंडिशन मध्ये इओसिनोफिलचं काउंट आपल्या बॉडीमध्ये वाढत असतं. असोसिएटेड विथ ॲलर्जिक कंडिशन मध्ये इओसिनोफिलचा नंबर हा वाढत असतो. लक्षात ठेवायचे. यानंतर इट हॅज अँटीहिस्टामाइन प्रॉपर्टी. इट शोज हिस्टामाइन प्रॉपर्टी. लक्षात ठेवायचे अँटीहिस्टामाइन सिक्रेट करते आणि ॲलर्जीला सप्रेस करण्याचं काम करते. लक्षात ठेवणं आवश्यक आहे. बर, पहिली ब्लड सेल, पहिली WBC कोणती आपण डिस्कस करतोय तर इओसिनोफिल. आणि इओसिनोफिल ऍसिडिक स्टेन घेते कोणता इओसिन. काउंट 2 to 3% आहे. न्यूक्लियस हा बायलोब आहे आणि फंक्शन मध्ये म्हणलं रिजिस्ट टू पॅरासिटिक इन्फेक्शन असोसिएटेड विथ ॲलर्जिक कंडिशन अँड इट शोज अँटीहिस्टामाइन प्रॉपर्टी. म्हणजे ॲलर्जिक कंडिशन मध्ये जे हिस्टामाइन सिक्रेट झालेलं असतं ॲलर्जी वाढवणारं त्याला न्यूट्रलाइज करण्यासाठी इओसिनोफिल अँटीहिस्टामाइन सिक्रेट करते. हे आपल्याला माहित असायला पाहिजे. ओके. यानंतर इओसिनोफिलच्या नंतर दुसरा जो टाईप आहे तर सेकंड टाईप आपण इथं घेऊ शकतो बेसोफिल. नेक्स्ट सेकंड WBC मी घेत आहे इथं बेसोफिल. आणि बेसोफिल बद्दल मला सांगता येईल की बेसोफिल ही बेसिक स्टेन रिसीव्ह करते म्हणून त्याला आपण काय म्हणतो, बेसोफिल ही बेसिक स्टेन रिसीव्ह करते म्हणून त्याला नाव आलेलं आहे बेसोफिल. बर, बेसोफिल बद्दल मला सांगता येईल पॉइंट नंबर 1, यस, याच्यासाठी आपण जो स्टेन वापरतो तर तो स्टेन कसा आहे तर तो बेसिक आहे. ओके, कोणता आहे बेसिक स्टेन वापरतो आणि तो कोणता स्टेन आहे तर तो आहे मिथिलीन ब्ल्यू. मिथिलीन ब्ल्यू हा बेसिक स्टेन आपण इथे यूज करतो सेलला पाहण्यासाठी. हे लक्षात घ्या. नेक्स्ट यानंतर सेकंड बेसोफिलचं जे काउंट आहे तर काउंट हे आहे 0.5 to 1% ऑफ टोटल WBC. म्हणजे टोटल WBC मध्ये 0.5 to 1% आहे. म्हणजे हे सर्वात कमी आहे. म्हणून आपण असं म्हणतो की बेसोफिल ही लिस्ट अबुंडंट WBC आहे. लिस्ट अबुंडंट WBC आहे. लक्षात ठेवायचे लिस्ट अबुंडंट WBC कोणती आहे तर ती बेसोफिल आहे. हे महत्वाचा MCQ आहे. नेक्स्ट यानंतर बेसोफिल बद्दल जर आपल्याला फंक्शन्स सांगायचे म्हटलं तर बेसोफिलचे फंक्शनच्या अगोदर एक पॉइंट अजून घेऊ आपण. नेक्स्ट बेसोफिल मध्ये जर न्यूक्लियस पाहायचं म्हणलं आपण बेसोफिलचा तर बेसोफिलचा न्यूक्लियस हा ट्विस्टेड असतो बाळांनो. कसा असतो ट्विस्टेड असतो किंवा तो कसा असतो यस शेप असतो. लक्षात ठेवायचं ट्विस्टेड किंवा यस शेप न्यूक्लियस हा आपल्याला इथं पाहायला भेटतो. कुणामध्ये बेसोफिल मध्ये पाहायला भेटतो. लक्षात ठेवायचं. बर, आता बेसोफिल काय फंक्शन परफॉर्म करते तर फंक्शन्स मध्ये जर मला सांगायचं म्हटलं तर बघा बेसोफिलचे फंक्शन्स काय आहेत. फंक्शन्स मध्ये बेसोफिल वेगवेगळे केमिकल सिक्रेट करते आणि ते केमिकल वेगवेगळे फंक्शन परफॉर्म करतात. त्याच्या अगोदर जर आपण इथं पाहिलं ट्विस्टेड किंवा यस शेप जो न्यूक्लियस आहे याचा तर तो कसा आहे तर एका डायग्रामच्या मदतीनं मी इथं दाखवण्याचा प्रयत्न करतो. नेक्स्ट ट्विस्टेड मी सिंपली इथं यस शेप असा रिप्रेझेंट करतो. यस, अशा प्रकारे यस शेप हा इथं मी दाखवण्याचा प्रयत्न केलाय. तर यस शेप किंवा ट्विस्टेड आहे आणि याच्या सभोवताली पूर्ण सायटोप्लाझम मध्ये ग्रॅन्युल्स आहेत असं दाखवू. कारण ही कोणत्या टाईपची सेल आहे मला सांगा, ग्रॅन्युलोसाइट आहे म्हणून ग्रॅन्युल्स दाखवत आहे. बर, यानंतर बेसोफिल कोणते फंक्शन परफॉर्म करते तर लक्षात ठेवा बेसोफिल इट सिक्रीट काय सिक्रीट करते बेसोफिल तर 3 केमिकल सिक्रीट करते महत्वाचे. इट सिक्रीट हिस्टामाइन, पहिलं केमिकल लक्षात ठेवा हिस्टामाइन. यानंतर सिक्रीट करते सेरोटोनिन अँड हिपॅरिन.
म्हणजे बेसोफिल 3 प्रकारचे केमिकल सिक्रेट करते, हिस्टामाइन, सेरोटोनिन आणि हिपॅरिन. या प्रत्येक केमिकलचं बॉडीमध्ये फंक्शन आहे. आपण जर हिस्टामाइन पाहिले तर हिस्टामाइन हा वॅसोडायलेटर असतो बाळांनो. हिस्टामाइन कोण आहे? वॅसोडायलेटर. वॅसोडायलेटर आहे म्हणजे काय करतो तर समजा ही एक ब्लड वेसलची साईज आहे, ज्यावेळेस याच्यावर येऊन हिस्टामाइन ऍक्ट होईल तर त्यावेळेस ही साईज अशी मोठी होऊ शकते. वॅसोडायलेटर आहे, लक्षात घ्या. सेकंड जर आपण पाहिलं तर दुसरा केमिकल इथं आलेला आहे तर तो आहे सेरोटोनिन. सेरोटोनिन. आणि हा जो सेरोटोनिन आहे तर हा सेरोटोनिन काय सिक्रेट, हा काय म्हणून काम करतो तर हा काम करतो वॅसोकन्स्ट्रिक्टर. वॅसोकन्स्ट्रिक्टर. ओके, हा वॅसोकन्स्ट्रिक्टर आहे आणि हा वॅसोडायलेटर आहे. यानंतर तिसरा केमिकल इथं आहे हिपॅरिन. आणि हिपॅरिन मी ऑलरेडी तुम्हाला थोडं सांगितलेलं आहे. हिपॅरिन हा ऍक्ट ॲज ब्लड अँटीकोयागुलंट. ब्लड अँटीकोयागुलंट आहे म्हणजे आपलं ब्लड बॉडीमध्ये, ब्लड वेसलमध्ये गोटू न देणं हे त्याचं काम आहे, लक्षात घ्यायचंय. नेक्स्ट, यानंतर बेसोफिल महत्वाचं काम प्रोसेस कंप्लीट करते, ते काय आहे तर लक्षात ठेवायचे. बेसोफिल्स इन्व्हॉल्ड इन इन्फ्लामेटरी रिॲक्शन. कशामध्ये इन्व्हॉल्व होते? इन्फ्लामेटरी रिस्पॉन्स देते किंवा इन्फ्लामेटरी रिॲक्शन्स मध्ये इन्व्हॉल्व होते, हे आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. बरं, इन्फ्लामेटरी रिॲक्शन मध्ये इन्व्हॉल्व होते म्हणजे काय तर इन्फ्लामेशन ही एक प्रकारची बॉडीमधली हिलिंग प्रोसेस आहे, जी जखम झाल्यानंतर ती भरून येण्यासाठी मदत करते. साइन्स ऑफ इन्फ्लामेशन जर आपण पाहिलं तर रुबर, कॅलर, डॉलर हे वेगवेगळे साईन असतात. रेडनेस असेल, स्वेलिंग असेल, पेन असेल, हीट असेल तर हे त्याचे साईन असतात आणि हिलिंग प्रोसेससाठी हे सर्व मदत करतात, हे आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. अकॉर्डिंग टू एनसीईआरटी आपल्या जर लक्षात आलं तर बेसोफिलचे 2 फंक्शन खूप महत्वाचे आहेत. एक म्हणजे इट सिक्रेट हिस्टामाइन, सेरोटोनिन, हिपॅरिन आणि सेकंड वन बेसोफिल इन्व्हॉल्ड इन इन्फ्लामेटरी रिॲक्शन आपल्याला माहित पाहिजे. नेक्स्ट, यानंतर आपण जर पुढची ब्लड सेल जर आपण घेतली नेक्स्ट तर पुढची ब्लड सेल आहे ग्रॅन्युलोसाइट मध्ये आपण डिस्कस करतोय न्यूट्रोफिल. आणि न्यूट्रोफिल्स मध्ये आपल्याला सांगता येईल की न्यूट्रोफिल्स कोणत्या प्रकारची आहे तर न्यूट्रोफिल्स ही फॅगोसाइटिक सेल आहे बाळांनो. न्यूट्रोफिल कशी आहे? फॅगोसाइटिक सेल आहे. नेक्स्ट, आपण पॉइंट नंबर 1 घेतो की याच्यासाठी जो स्टेन वापरतो तर तो स्टेन कोणता आहे तर तो वापरतो आपण न्यूट्रल स्टेन. कोणता स्टेन वापरतो? न्यूट्रल स्टेन आपण याच्यासाठी वापरतो. नेक्स्ट, यानंतर सेकंड पॉइंट आपल्याला सांगता येईल न्यूट्रोफिलचं जर आपण काउंट पाहिलं काउंट तर न्यूट्रोफिलचं काउंट आहे 60 to 65% ऑफ टोटल WBC. आणि 60 to 65% आहे याचा अर्थ असा आहे की इट इज मोस्ट अबुंडंट WBC आहे. लिस्ट अबुंडंट WBC कोणती आहे? बेसोफिल. आणि मोस्ट अबुंडंट WBC कोणती आहे तर ती न्यूट्रोफिल आहे, कारण 60 ते 65% या सेलचं प्रमाण आहे टोटल WBC मध्ये, लक्षात ठेवायचं. नेक्स्ट, यानंतर आपण जर न्यूक्लियसचा विचार केला तर यामध्ये न्यूक्लियस कसा असतो बाळांनो तर इथे मल्टीलोब न्यूक्लियस आहे. कसा लोब आहे? मल्टीलोब न्यूक्लियस आहे. आणि मल्टीलोब न्यूक्लियस आहे याचा अर्थ किती लोब आहेत तर याच्यामध्ये जवळपास 3 to 5 लोब याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतात, लक्षात ठेवायचं. 3 ते 5 लोब न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट असतात. नेक्स्ट, यामध्ये आपण जर एका छोट्याशा डायग्राम मध्ये जर पाहायचं म्हटलं तर अशा प्रकारे ही एक न्यूट्रोफिल आहे. आणि न्यूट्रोफिल मध्ये अशा प्रकारे हे मल्टीलोब न्यूक्लियस आहे आणि याच्यामध्ये आपण हे सायटोप्लाझम इथं दाखवण्याचा प्रयत्न करू. म्हणजे न्यूट्रोफिल ही मल्टीलोब न्यूक्लियस असणारी सेल आहे, हे आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. नेक्स्ट, आपण पुढे फंक्शन कंटिन्यू करू. फंक्शन्स ऑफ न्यूट्रोफिल जर आपण पाहिले तर बघा, फंक्शन्स ऑफ न्यूट्रोफिल.
न्यूट्रोफिल ही बाळांनो बॉडी मधली फॅगोसायटिक सेल आहे. न्यूट्रोफिल बॉडी मधली फॅगोसायटिक सेल आहे. act as फॅगोसायटिक सेल. आता न्यूट्रोफिल ही फॅगोसायटिक सेल आहे. फॅगोसायटिक सेल्स ऍक्ट ॲज फॅगोसायटिक सेल. याचा अर्थ काय आहे? फॅगोसायटिकचा अर्थ काय आहे? याचा अर्थ आहे डिस्ट्रॉय मायक्रो ऑर्गॅनिझम्स एंटर टू द बॉडी. डिस्ट्रॉय फॉरेन मायक्रो ऑर्गॅनिझम्स एंटर द बॉडी. म्हणजे बॉडीमध्ये एंटर होणाऱ्या मायक्रो ऑर्गॅनिझमला मारण्याचं काम कोणाचं आहे? तर हे न्यूट्रोफिलचं आहे. म्हणून न्यूट्रोफिल ही फॅगोसायटिक सेल आहे हे आपल्याला माहित असणं खूप आवश्यक आहे. नेक्स्ट यानंतर न्यूट्रोफिलच्या बरोबर बाकीच्या काही सेल ज्या आहेत तर त्या आहेत न्यूट्रोफिलच्या नंतर नेक्स्ट सेल आहे मोनोसाइट, जी अग्रॅन्युलोसाइट मध्ये येते. आणि अग्रॅन्युलोसाइट मध्ये येणारी जी मोनोसाइट आहे तर या मोनोसाइट बद्दल आपण इन्फॉर्मेशन घेतोय. मोनोसाइट बद्दल मला सांगता येईल की या सेलचं जर आपण काउंट पाहिलं तर मोनोसाइटचं जे काउंट आहे तर हे 6 to 8% आहे. 6 to 8% ऑफ टोटल WBC. यानंतर सेकंड पॉइंट मला सांगता येईल मोनोसाइट बद्दल. जर मोनोसाइटचा आपण न्यूक्लियस पाहिला तर बाळांनो मोनोसाइटचा न्यूक्लियस हा किडनी और बिन शेप आहे हे लक्षात ठेवायचं. किडनी और बिन शेप न्यूक्लियस हा मोनोसाइट मध्ये प्रेझेंट असतो. आणि मोनोसाइट ही लार्जेस्ट सेल आहे. मोनोसाइट ही लार्जेस्ट सेल इन WBC. लक्षात ठेवायचे इन साइज. पण कशामध्ये लार्जेस्ट आहे? साइज जर कम्पेअर केलं तर WBCच्या सगळ्या सेलमध्ये मोनोसाइटची साइज सर्वात मोठी असते म्हणून लार्जेस्ट सेल इन WBC. पण कशामध्ये? काउंट मध्ये नाही. साइज मध्ये लार्जेस्ट आहे, काउंट मध्ये सर्वात लार्जेस्ट ही न्यूट्रोफिल आहे हे आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. बरं, मोनोसाइट बद्दल आपल्याला काय सांगता येईल? मोनोसाइटचं जर मी नेक्स्ट फंक्शन घेतलं तर बाळांनो मोनोसाइटचं जे फंक्शन आहे तर ते आहे ऍक्ट ॲज फॅगोसायटिक सेल. फंक्शन काय आहे? मोनोसाइटचं फंक्शन काय आहे तर लक्षात ठेवायचं ऍक्ट ॲज फॅगोसायटिक सेल. म्हणजे मोनोसाइटला आपण काय म्हणतो तर फॅगोसायटिक सेल म्हणतो. लक्षात ठेवायचं. न्यूट्रोफिल मध्ये मी सांगितलं होतं फॅगोसायटिक म्हणजे काय तर बॉडीमध्ये येणारे जे फॉरेन मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत त्यांना पकडणे आणि मारण्याचं काम करते मोनोसाइट. लक्षात ठेवायचं. मग जर मी सांगितलं की न्यूट्रोफिल ही फॅगोसायटिक सेल आहे आणि मोनोसाइट पण फॅगोसायटिक सेल आहे तर मी एक इथं ट्रिक घेतो. लक्षात घ्या. आणि अकॉर्डिंग टू ट्रिक जर आपण लक्षात घेतलं तर कोणत्या सेल ह्या फॅगोसायटिक आहेत त्यासाठी आपल्याकडे एक ट्रिक आहे. तीन सेल फॅगोसायटिक सेल म्हणून काम करतात आणि या फ्लो चार्टला लक्षात घ्यायचंय. इथे आपली ट्रिक आहे ही. आणि ट्रिक काय आहे तर ट्रिक आपल्या देशाच्या PM वर आहे. प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी. लक्षात ठेवायचंय प्राईम मिनिस्टर कोण आहेत मला सांगा? नरेंद्र मोदी. मग प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी P फॉर काय आहे? P फॉर फॅगोसायटिक सेल. फॅगोसायटिक सेल्स. आणि फॅगोसायटिक सेल्स मध्ये कोण आहे? M फॉर मोनोसाइट. M फॉर मोनोसाइट ही काय आहे? फॅगोसायटिक सेल आहे. N फॉर न्यूट्रोफिल्स फॅगोसायटिक सेल आहे. आणि M फॉर काय आहे तर M फॉर आहे मॅक्रोफेजेस. ही पण काय आहे तर फॅगोसायटिक सेल आहे हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. म्हणजे प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी P फॉर फॅगोसायटिक सेल, मोनोसाइट, न्यूट्रोफिल आणि मॅक्रोफेजेस. मॅक्रोफेजेस ही टिश्यू मध्ये असणारी फॅगोसायटिक सेल आहे आणि मोनोसाइट आणि न्यूट्रोफिल ह्या ब्लड मध्ये असणाऱ्या
ब्लड मध्ये असणाऱ्या फॅगोसायटिक सेल आहेत, लक्षात ठेवायचे. फॅगोसायटोसिसचा अर्थ आहे येणाऱ्या बॉडीमध्ये येणाऱ्या फॉरेन मायक्रो ऑर्गॅनिझमला पकडणे आणि डिस्ट्रॉय करणे, हा फॅगोसायटोसिसचा अर्थ आहे, लक्षात ठेवायचे. यानंतर मोनोसाइटच्या नंतर पुढची जी WBC आपण घेणार आहोत तर ती आहे लिम्फोसाइट. ती आहे लिम्फोसाइट. आणि लिम्फोसाइट बद्दल आपल्याला सांगता येईल, लिम्फोसाइट बद्दल आपल्याला सांगता येईल की लिम्फोसाइट ही याचा जर काउंट पाहिला आपण तर हे 20 to 25% हे त्याचं काउंट आहे, लक्षात ठेवायचं. लिम्फोसाइटचं काउंट बघा किती आहे तर 20 to 25% टोटल WBCच्या लिम्फोसाइट असते. सेकंड लार्जेस्ट WBC आहे असं म्हणता येईल. फर्स्ट लार्जेस्ट WBC आहे, फर्स्ट लार्जेस्ट काउंट मध्ये म्हणत आहे मी, फर्स्ट लार्जेस्ट WBC आहे न्यूट्रोफिल आणि सेकंड लार्जेस्ट WBC कोणती आहे तर ती आहे लिम्फोसाइट, हे लक्षात घ्यायचं. नेक्स्ट यानंतर लिम्फोसाइटचा जर तुम्ही न्यूक्लियस पाहिला तर लिम्फोसाइटचा न्यूक्लियस आहे बाळांनो, लिम्फोसाइटचा न्यूक्लियस आहे राउंडेड. कसा आहे? राउंडेड न्यूक्लियस हा लिम्फोसाइट मध्ये प्रेझेंट असतो. यानंतर जर मला इथे डायग्रामच्या मदतीने दाखवायचं असेल राउंडेड न्यूक्लियस तर आपण इथं दाखवू शकतो की अशा प्रकारे हा राउंडेड न्यूक्लियस याच्या आतमध्ये प्रेझेंट आहे. यास ग्रॅन्युल दाखवण्याची गरज नाही कारण अग्रॅन्युलोसाइट आहे, ही आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. नेक्स्ट यानंतर जर मला लिम्फोसाइटचं फंक्शन सांगायचं म्हटले तर लक्षात ठेवायचं लिम्फोसाइट इट गिव्स इम्युन रिस्पॉन्स ऑफ बॉडी. इट गिव्स इम्यून रिस्पॉन्स, हा वर्ड लक्षात ठेवा, इम्यून रिस्पॉन्स टू बॉडी. लक्षात ठेवायचं इम्यून रिस्पॉन्स बॉडीला देण्याचं, बॉडीचा इम्यून रिस्पॉन्स देण्याचं काम कोणाचं आहे तर लिम्फोसाइटचं आहे, हे लक्षात घ्या. लिम्फोसाइट दोन प्रकारचे आहेत बाळांनो, लिम्फोसाइट दोन प्रकारचे आहेत आणि याचे जे दोन प्रकार आहेत लिम्फोसाइटचे तर एक आहे बी लिम्फोसाइट आणि दुसरी आहे टी लिम्फोसाइट. लिम्फोसाइट दोन प्रकारच्या आहेत, एक जी आहे तर एक आहे बी लिम्फोसाइट आणि दुसरा जो टाइप आहे तर दुसरा टाइप आहे टी लिम्फोसाइट. बी लिम्फोसाइट आणि टी लिम्फोसाइट असे दोन प्रकार या लिम्फोसाइटचे प्रेझेंट आहेत. आणि बी लिम्फोसाइट ही काय तयार करत असते? अँटीबॉडी तयार करते आणि अँटीबॉडीच्या मदतीनं ही ह्युमरल इम्युनिटी प्रोव्हाइड करण्याचं काम करते, ह्युमरल इम्युनिटी देण्याचं काम करते. ह्युमर म्हणजे काय तर बॉडीच्या फ्लुइड मध्ये ही तयार करते अँटीबॉडी. बी लिम्फोसाइट तयार करतात अँटीबॉडी आणि अँटीबॉडीच्या मदतीने बॉडीचं संरक्षण करायला मदत करते, म्हणून बी लिम्फोसाइट प्रोव्हाइड करते ह्युमरल इम्युनिटी. आपली ट्रिक आहे HB, H फॉर ह्युमरल इम्युनिटी, B फॉर बी लिम्फोसाइट प्रोव्हाइड करते, लक्षात ठेवायचे. यानंतर टी लिम्फोसाइट जी आहे बाळांनो तर टी लिम्फोसाइट प्रोव्हाइड करते सेल मेडिएटेड इम्युनिटी. टी लिम्फोसाइट प्रोव्हाइड करते सेल मेडिएटेड इम्युनिटी, हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. आणि सेल मेडिएटेड इम्युनिटी टी लिम्फोसाइट प्रोव्हाइड करते. आणि आपली ट्रिक आहे इथं CT, चॅप्टर वाइज टेस्ट आपण घेतो. C फॉर सेल मेडिएटेड इम्युनिटी, T फॉर टी लिम्फोसाइट प्रोव्हाइड करते, लक्षात ठेवायचं. आता ही टी लिम्फोसाइट सेलच्या मदतीने इम्युनिटी कशी प्रोव्हाइड करते तर टी लिम्फोसाइटचे वेगवेगळे प्रकार आहेत. हेल्पर टी सेल, किलर टी सेल, सप्रेसर टी सेल आणि मेमरी टी सेल, अशा 4 प्रकारच्या टी सेल असतात आणि त्या चारही प्रकारच्या टी सेल इम्युनिटी प्रोव्हाइड करतात, म्हणून टी लिम्फोसाइट प्रोव्हाइड करते सेल मेडिएटेड इम्युनिटी आणि बी लिम्फोसाइट प्रोव्हाइड करते ह्युमरल इम्युनिटी, हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. अशा प्रकारे आपण WBC कोणकोणत्या प्रकारचे आहेत आणि त्याचे काय फंक्शन आहेत हे इथं कंप्लीट केलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पुढे कंटिन्यू करू. प्लेटलेट. थँक्यू.